नमस्कार. नमस्कार. लोकशाही मराठीच्या या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार. एरवी तुमच्याकडे बऱ्याचदा लोक स्वतःचा हात दाखवण्यासाठी येत असतील, पण आज मात्र पहिल्याच प्रश्नातून मला जाणून घ्यायचंय मराठवाड्याचं भविष्य नेमकं काय आहे. मराठवाड्याची कुंडली नेमकी काय सांगते आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. मराठवाड्याचं काय भविष्य आहे? सगळ्यात आधी मी लोकशाही कुटुंबाचा मी आभार मानतो, आभार प्रकट करतो की तुम्ही मराठवाड्यावर इतकं छान प्रोग्राम तुम्ही जमवला. त्यासाठी मी तुमच्या आणि तुमच्या पूर्ण लोकशाही कुटुंबाचं अभिनंदन करतो मी. धन्यवाद. आणि इतकी सकाळी इतकी गर्दी पाहिली मी, लोक पण उभे आहात, तर यांच्यामध्ये जे क्रेज आहे मराठवाड्यासाठी, तर यांच्यासाठी पण मी खूप आभार प्रकट करतो आणि तुमच्या पण खूप खूप अभिनंदन. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या. मराठवाड्यात खऱ्या अर्थानं लोकशाही आहे. आज ती लोकशाही राजकारणातली सुद्धा आपल्याला दिसली. प्रशांत बंब आणि अंबादास दानवे यांनी केलेलं हस्तांदोलन खऱ्या अर्थानं लोकशाही दिसतीये. हो, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. आणि मी आता दानवे साहेबांना मी ऐकला, यांनी खूप मराठवाड्याबद्दल खूप चांगले बोलले ते. आणि मला पण, मी पण इथं दर शनिवारी रविवारी मी इथं राहतो, म्हणून मला पण एक खूप आनंद वाटलं की पुढच्या जे दानवे साहेबांनी जे जे विषय मांडले की आता असं होणार असं होणार, सगळे लोक वाट पाहत आहे. पण मला एक अजून विषय सांगितले, दानवे साहेब खूप चांगले विषयावर त्यांनी भूमिका मांडली, पण टाळ्याची आवाज थोडी कमी होती. मी एक ज्योतिष आचार्य आहे म्हणून एक विषय सांगतो. आपण यासारखे प्रोग्राममध्ये जर कुणाच्या जोरदार अभिनंदन करताय किंवा जोरदार टाळ्या वाजता स्वतःच्या भाग्य बदलताय, तर माझी फक्त एकच विनंती आहे की कुणी काही चांगलं बोलणं, त्यासाठी तुम्ही चांगली टाळ्या जरूर वाजवा, जोरदार लोक टाळ्या. दिलखुलास आहेत, टाळ्या जोरदार वाजवतील. मन मोठी आहे तिकडच्या माणसांची. आपला म्हणजे याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे, आपलं भाग्य बदलतो. अगदी. तर आता आपण सुरुवात करू. आज माझ्या हातात हा मराठवाड्याची कुंडली आहे, तुम्ही पण बघू शकतात. वृश्चिक लग्नाचा आता प्रश्नकाल आहे आणि चतुर्ग्रही योग पंचम स्थानमध्ये, म्हणजे तुम्ही जे संवाद साधताय ना, तुम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून एक विषय सांगतो मी की जे जे लोक आज इथे येऊन जे जे काही सांगतील ते निश्चितपणे पूर्ण होणार. म्हणजे फक्त ते खोटं आश्वासन देणार नाही. दानवे साहेबांनी पण खूप, कसं का मी त्यांना ऐकलं, मी पण आता आलो, तर त्यांनी पण जे जे विषय मांडले ना ते निश्चितपणे होणार. कसं काय त्यांच्या हृदयामध्ये जे जे लोक, फक्त आता जे पण कोणी येणार ते जे काही बोलतील ते हृदयापासून बोलतील, फक्त बोलायलासाठी नाही बोल. तर निश्चितपणे 5 वर्षात खूप काही प्रगती मराठवाड्यामध्ये होणार. अगदी. आणि एक महत्वाचा विषय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही मला सांगा, कुटुंबामध्ये सगळ्यात प्रभावशाली माणूस कोण असतं? कुटुंब प्रमुख. कुटुंब प्रमुख सगळ्यात महत्वाचा माणूस. आणि आम्हाला गर्व आहे की पूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी ती पण मराठवाड्यामध्ये, आपली अंबाबाई. याचा आम्हाला खूप आनंद आहे. तर या लोकांवर जे लोक, दानवे साहेब, बंब साहेब, अजून खूप काही नेते, सामाजिक नेते, जे लोक काम करतायत, त्यांच्यावर महामाईचा पूर्ण आशीर्वाद आहे. म्हणून ते 100% मराठवाड्यासाठी खूप चांगलं काम करणार हे येणाऱ्या पुढच्या 5 वर्षात. म्हणजे मराठवाड्याकरता ज्योतिषशास्त्र सांगतात पुढची 5 वर्ष फलदायी असणार आहे. हो, याच्यामध्ये प्रश्नकाल खूप महत्वाचा आहे. जे मी तुमच्या समोर मी तुम्हाला प्रश्नकाल दाखवला. वृश्चिक लग्न, ज्योतिषशास्त्रामध्ये 3 प्रकारचे लग्न असतात. स्थिर,
अस्थिर आणि दुःस्वभाव. दुःस्वभाव म्हणजे लोक एक बोलताय आणि एक करताय, म्हणजे मनात दोन प्रकारची भूमिका. अस्थिर म्हणजे जे लोक बोलताय ना ते काही शक्य नाहीये, म्हणजे निश्चितपणे होणार असं आपण सांगू शकत नाही. पण स्थिर, आता जे लग्न चालू आहे ना तो स्थिर लग्न आहे, म्हणजे जे काही आश्वासन हे लोक देणार ते निश्चितपणे होणार. हा स्थिर लग्न मध्ये तुम्ही हे प्रोग्राम ठेवलेला आहे, तर यासाठी तुमच्या पूर्ण अभिनंदन. आमचे पण योग जुळून आले. हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यात पाणी प्रश्न फार गंभीर हो. आहे. अवर्षणाचा हा सगळा भाग आहे, दुष्काळाचा भाग राहिलाय मराठवाडा. मराठवाड्यात समृद्धीच्या दृष्टीनं, सुजलाम सुफलाम होण्याच्या दृष्टीनं मराठवाड्याकरता ही पुढची 5 वर्ष समृद्धीच्या दृष्टीनं कशी असतील? राजकीय मंडळींमध्ये तर दिलेली आश्वासनं पूर्ण होतील असं तुम्ही म्हणताय. पुढची 5 वर्ष हेच भविष्य पाहायला मिळेल. फार छान आहे, जमेची बाजू आहे. पण समृद्धीचं काय? पीक पाण्याचं काय? हो, ज्योतिषशास्त्रानुसार जे तुम्ही पाणीचा प्रश्न मांडला ते कारक ग्रह आहे चंद्र आणि शुक्र, हे 2 कारक ग्रह आहे. मी म्हणजे नेतेसारखी मी काही घोषणा मी करू शकत नाही, पण मी एक सांगतो की यांच्यावर जे लोक मराठवाड्यासाठी जे लोक काम करत आहे यांच्यावर साक्षात महादेवच्या आणि महादेवीच्या दोघांच्या खूप आशीर्वाद भरभराटाने बरसणार आणि हे लोक नक्की 5 वर्षात जे पाण्याची एक विकट समस्या महाराष्ट्रामध्ये आहे तो 100% पूर्ण होणार. या 5 वर्षात निश्चितपणे पूर्ण होणार. त्याच्या मी तुम्हाला एक आधार सांगतो, निराधार मी बोलत नाही. आता आज जर आपण पाहिलं तर चतुर्ग्रही योग हा मीन राशीमध्ये, म्हणजे शनी, बुध, राहू आणि शुक्र, आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की शुक्र कारक ग्रह आहे पाणीचा, आणि या कालात शुक्र मीन राशीमध्ये आहेत, म्हणजे त्याची उच्च राशी आहे. आज जेवढे लोक मला ऐकताय ना ते तुम्ही एक गोष्ट नक्की ठेवा, ग्रहांशिवाय काहीच शक्य नाहीये. म्हणजे आपले जे नेते जे आमची सेवा करताय, समाजची सेवा करताय, त्यांना पण जर संधी भेटली तरी त्यांच्याकडून शक्य आहे, नाहीतर त्यांच्याकडे शक्य नाहीये. जर त्यांनी कितीही प्रयत्न केले, प्रयत्नासाठी ग्रहांचा योग हा खूप महत्वकारक आहे. तर आता शुक्र मीन राशीमध्ये आहेत. मीन राशीमध्ये शुक्र म्हणजे पूर्ण शुक्र बली आहे, म्हणून पाणीचा प्रश्न आणि पाणीचा समाधान पुढच्या 5 वर्षात निश्चितपणे होणार. दुसरा प्रश्न तुम्ही मांडला समृद्धीसाठी, की समृद्धीबद्दल आपण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमात काय सांगू शकतो. समृद्धी म्हणजे बुध, शुक्र, गुरु. जर सगळ्यात मोठी समृद्धी आपल्याला मराठवाड्यात पाहिजे, त्यासाठी आपल्याला पर्यटन याला आपल्याला एक संधी दिली पाहिजे खूप चांगली. तर पर्यटनसाठी जर तुम्ही बघा तर एलोरा, अजिंठा किती मोठा पर्यटन आपल्याकडे आहे, आणि तो आंतरराष्ट्रीय, नॉट राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, म्हणजे किती लोक येऊन तिकडे शोध करताय. बरोबर. इंटरनॅशनल, याचा आम्हाला गर्व आहे. तर पर्यटन मध्ये पण मराठवाडा पुढच्या 5 वर्षात निश्चितपणे खूप चांगलं काम करणार. नंबर 2, खेळ जगत. म्हणजे या मराठवाड्यातून खूप काही खिलाडी लोक पण पुढे जाणार. कारण आता मी सांगितलं प्रश्नकाल वृश्चिक लग्नाचा, मी कोणतीही गोष्ट निराधार मी बोलत नाही, मी पूर्णपणे आधारवर बोलतो. वृश्चिक लग्न, आणि वृश्चिक लग्नाचे स्वामी मंगल आहेत, आणि मंगल ग्रह तो खेळ कारक ग्रह, म्हणजे खूप काही जे खिलाडी ते पण मराठवाड्यातून पुढे जाणार पुढच्या 5 वर्षात. नंबर 3, या मराठवाड्यात कलाचं क्षेत्र. 2 मान्यवर तर इथेच आहेत कलेची.
मंगेश देसाई आणि मंगेश मुरगावकर खूप खूप आणि अभिनंदन. दासू वैद्य सर सुद्धा. खूप खूप अभिनंदन. तर मला पण मी नेहमीच ऐकतो की मराठवाड्यामध्ये खूप काही कलाकार ऑलरेडी आहेत खान आहे अक्षरशः. हा खान आहे आणि शुक्र आणि बुध याच्या कारक ग्रह आहे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं शुक्र आज मीन राशीमध्ये आहेत. मीन राशी उच्च राशी म्हणजे मी या मंचावर मी हे सांगू शकतो तुम्ही 5 वर्ष नंतर तुमचे खूप प्रोग्राम तुमचे नेहमीच होत राहतं पण जेव्हा आपण पुढच्या हा प्रोग्राम मध्ये जेव्हा आपण भेटू ना तर निश्चितपणे तुम्ही माझी बाईट पण तुम्ही चालवा की हा गुरुजीने असं असं सांगितलं होतं. खूप काही कलाकार पण या मराठवाड्यातून पुढे येणार पुढच्या 5 वर्षातील. कारण जे आपण ज्या काळात आपण बोलतोय ना तर या काळात शुक्र मीन राशीमध्ये आहेत उच्च राशीमध्ये आहेत म्हणून निश्चितपणे खूप काही छोटे छोटे कुटुंबाचे जे मूळ बाल असतील ना ते पुढे येणार. म्हणजे ज्या लोकांना संधी भेटत नाही त्या लोकांना संधी भेटणार आणि तो संधी भेटवायचं काम आमचे नेते आणि समाजसेवक करणार पुढच्या 5 वर्षात. अगदी मराठवाड्याची प्रगती जी आहे ती होतच असते उत्तरोत्तर पण या प्रगतीमध्ये अनेक अडथळे सुद्धा बऱ्याचदा येतात. मग ते आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. कारण पुन्हा पुन्हा मी फिरून पाणी प्रश्नावर येते कारण या सगळ्याचं मूळ कारण कुठेतरी पाण्यावर येऊन थांबतं. म्हणून आरोग्याच्या दृष्टीनं राजकीय आरोग्य सुद्धा आणि सामाजिक आरोग्य सुद्धा मराठवाड्याचं कसं राहील याविषयी जाणून घ्यायला आवडेल. कारण बऱ्याचदा असं होतं की मराठवाड्यातल्याच नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाही. मग कुठेतरी गल्लत झालीये की काय असं वाटत राहतं. पण राजकीय आरोग्य सुद्धा आणि सामाजिक आरोग्य सुद्धा कसं राहील. हो तुम्ही बरोबर प्रश्न मांडला पण तुम्ही आता मांडलं की राजकीय एक वाक्यता वाटत नाही पण ते आता दानवे साहेबांनी सांगितलं ठीक आहे त्यांच्या विचारधारा वेगळी वेगळी असू शकते पण ते लग्न असू द्या किंवा कोणताही कार्यक्रम असू द्या मी तर खूप पाहिलेला आहे. खूप लोकांमध्ये प्रेम आहे. मी पण बघतो कधी कधी मी लोकांना भेटतो मला तर खूप प्रेम वाटतं. पण जे तुम्ही प्रश्न आरोग्याबद्दल जे केला तर याच्यामध्ये सूर्याचं योगदान राहतो. म्हणजे आज ज्या काळात आपण आरोग्यावर बोलतो त्या काळात सूर्याची कंडिशन काय. मी एकदा तुमच्या समोर मराठवाड्याची जी कुंडली आहे ते मी तुम्हाला सांगतो. मराठवाड्याची कुंडली चंद्र जे आहेत ते कुंभ राशीमध्ये राहू मेष राशीमध्ये शुक्र कर्क राशीमध्ये शनी सिंह राशीमध्ये पण सूर्य आणि बुध जे आहेत ते कन्या राशीमध्ये. म्हणजे सूर्य आणि बुध हे दोन्ही परस्पर मित्र ग्रह आहेत. तर मित्र ग्रहांमुळे पुढच्या 5 वर्षात मराठवाड्यामध्ये हॉस्पिटलचं निर्माण आरोग्यासाठी चांगले डॉक्टरांचं निर्माण आणि आता तुम्ही बघताय आंतरराष्ट्रीय स्तरावर की बाहेर जे लोक आहेत जे लोक चांगले चांगले डॉक्टर जे इथं शिक्षण करून आणि सेवा करायला तिथं गेले आज जे परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे त्यामुळे ते परत येत आहे. आणि ते आर्थिक दृष्टिकोनामुळे नाही पहिल्यांदा त्यांना असं वाटतं की बाबा जे सिक्युरिटी जे सुरक्षा आणि जे आपला धर्म होता ते आपला देशासाठी होता. आपल्याला तिकडे जायचे आणि आपल्याला सेवा करायची आहे. तर आपल्याला फक्त इथं सामान्य चिकित्सक सामान्य डॉक्टर नाही आता पुढच्या 5 वर्षात आंतरराष्ट्रीय डॉक्टर पण इथं येणार. आंतरराष्ट्रीय डॉक्टर. अरे वा. मी आता एक आपले सरोहा साहेब म्हणून खूप चांगले डॉक्टर न्यूरोसर्जन आहे. मी त्यांच्याशी बोलत होतो दिल्लीला होतो मी तर मी त्यांना की डॉक्टर साहेब कुठे आहात तुम्ही. ते म्हटले की ऍक्च्युली मी बाहेर गेलो होतो आणि तिथं वेळ भेटत नव्हता मला पण जसं तसं वेळ मी काढला आणि मी बाहेर गेलो. यासारखी स्थिती आता येणार. म्हणजे बाहेरचे लोक सुद्धा आपला इकडचे इवन मराठवाड्याचे लोक मराठवाड्याचे आंतरराष्ट्रीय डॉक्टर जे आपल्याला सेवा देणार त्यांच्या पण असा योग बनणार की ते पण तिथे पण सेवा देतील आणि इथं पण आपल्याला सेवा देतील. 100% आरोग्याच्या क्षेत्रामध्ये सूर्यदेवची कृपामुळे आपल्याला एक चांगला आरोग्य निश्चितपणे भेटणार. अगदी शिक्षणाच्या दृष्टीनं क्रीडेच्या दृष्टीनं राजकारणाच्या दृष्टीनं
पुढची 5 वर्ष मराठवाड्याकरता तर फलदायी आहेत असं ते स्वतः सांगतात. पण आपला वेळ संपतोय, अगदी शेवटचे काही प्रश्न आहेत. पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे इतर अशा कुठल्या महत्वाच्या अशा गोष्टी आहेत जेव्हा काहीतरी चांगलं घडत असतं तेव्हा मात्र बऱ्याचदा अडथळ्यांची शर्यत येत असते. अशी काही संकट अगदी छोटी मोठी का होईना, पण अशी काही संकट मराठवाड्यात येऊ शकतात का? कारण जसं अवकाळीचा फटका सुद्धा मराठवाड्यात आता बसलेला आहे, तर मुसळधार पाऊस, आता पाऊस येतोय, मान्सून येईल, या दृष्टिकोनातून बळीराजाच्या दृष्टीने म्हणून हे वर्ष छोट्या मोठ्या काही संकटांचं असेल का? आणि त्यावर काय उपाय आहे? म्हणजे सावध होण्यासारखी काही परिस्थिती आहे का? हो अगदी शेवटचा प्रश्न. हो, मी एक सांगतो, चांगली गोष्टांसोबत कधी कधी वाईट गोष्ट पण घडताय. खरंय. मराठवाड्याची कुंडलीमध्ये शनी सिंह राशीमध्ये बसलेला आहे. जे आपण प्राकृतिक आपदा आणि कधी कधी अशी गोष्ट पण घडताय की बाबा आता दंगे होणार, आता जे आपले समाजमध्ये ते खूप जबरदस्त भांडणं होणार, ते जे आपलं एक असुरक्षित भावना जे आहेत ते परत परत आपल्या समोर येतात. अगदी. पण मी तुम्हाला एक सांगतो की सिंह राशीमध्ये शनीची युती आहेत म्हणून फक्त त्यासारखी घटना आपल्याला दिसणार, पण जास्त काही विषय मोठा घडणार नाहीत. अच्छा. मागचे आता इलेक्शन झाले, दोन्ही इलेक्शन खूप शांतपणे झाले. तेव्हा पण आपण ऐकत होतो बाबा आता खूप भांडणं होणार, असं होणार, तसं होणार, जर हे सरकार आली तर असं करणार, ते सरकार आली तर असं करणार, पण यासारखी गोष्ट काही घडली नाही. हा, जे अमानवीय प्रकृती जे लोक आहेत त्यांनी प्रयत्न केला तर प्रयत्न तर होणार, अगदी. परंतु त्या घटनावर जे आमचे नेते, आमची सरकार आणि आमचे जे समाजसेवी लोक आहेत आणि लोकांच्या आशीर्वादमुळे 100% अशी काही मोठी घटना घडणार नाहीत, पण प्रयत्न निश्चितपणे होणार, प्रयत्न निश्चितपणे होणार, अच्छा. पण घडणार नाहीत. आणि शेवटचं मी तुम्हाला एक सांगतो, पूर्ण जीवन संपला की नंतर माणूस महादेवची गोदीमध्ये जातो आणि आपल्याला गर्व आहे याचा की आपले कृष्णेश्वर महादेव जे सगळ्यांचा बाप आहे तो निश्चितपणे यासारखी गोष्ट जर कोणी घडण्याचा प्रयत्नही केला तर बाबा आपला आशीर्वाद मुले कधी अशी वाईट घटना होऊ देणार नाहीत. खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि मराठवाड्याचं इतकं उज्ज्वल भविष्य आहे हे सांगितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. उज्ज्वल भविष्यासाठी जोरदार टाळ्या तर वाजवा. धन्यवाद. मराठवाडा संवाद 2025 पॉवर्ड बाय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित लीडकॉम, स्थापना 1974, असोसिएट स्पॉन्सर्ड डिफेन्स करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. भाग्य परिवर्तन, राह हमारी चाह तुम्हारी. ज्योतिष वास्तु संस्थान, सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमार जी. बुल्ढाना अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब, संस्कारों से आधुनिकता तक. गादिया ग्रुप, एक विश्वसनीय नाव. डॉक्टर भास्कर शिंदे सरांचे AIB, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राचा विश्वास AIB ला बनवतो खास. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.